ओम साईराम. नमस्कार. मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तुम्हा सगळ्यांच्या आवडीचं राशी भविष्य आठवड्याचं घेऊन आली आहे मी. यामध्ये मी तुम्हाला काय करावं, काय करू नये, वैवाहिक जीवन, विद्यार्थी जीवन, व्यावसायिक जीवन, त्याचबरोबर एक एंजल नंबर, एक लकी रंग आणि एक उपाय हे सगळं सांगत असते. तर लकी नंबर जो असतो तो आठवडाभर डाव्या हातावर लिहायचा असतो. लकी कलरचा कपडा हा तुम्हाला योग्य कुठल्या महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर त्या दिवशी वापरायचा असतो. आणि उपाय शक्यतो सोमवारी करायचा असतो. नसेल जमला तर आठवडाभरात कधी ना कधी करत जा. तर आठवडा सगळ्यांचा सुखी, शांती, समाधानी जातो. हे भविष्य सगळं नावरस नावावर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या नावरस नावावरचीच रास बघावी. तर चला चालू करूया. ओम साईराम. मेष राशीपासून तर काय घडणार आहे? उत्साह वाढेल या आठवड्यामध्ये. नवी काम सुरू करण्याची इच्छा होईल. काय करू नये तर राग आणि निर्णय, रागातले निर्णय अजिबात नको आहेत. आर्थिक स्थिती स्थिर पण खर्च जास्त होतील. नोकरी वरिष्ठांकडून मदत होईल नोकर वर्ग पेशांना. व्यवसाय वर्गाला नवीन संपर्क फायदा देतील. विद्यार्थी वर्गांचा अभ्यासातलं लक्ष वाढेल. वैवाहिक जोडीदाराशी संवाद वाढवा म्हणजे संसारातली गोडी वाढेल. एंजल नंबर आहे तुमचा 11111 111. लकी रंग आहे तुमचा लाल आणि उपाय करायचा आहे तुम्हाला रोजच्या रोज आठवडाभर हनुमान चालीसा वाचायची आहे. ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला काय घडणार आहे? कुटुंबामध्ये शांतता राहील. काय करू नये? आळस अजिबात करू नये. आर्थिक स्थिती कशी राहील तर कमाई तुमची नक्कीच वाढेल. नोकरीमध्ये स्थिरता जाणवेल. व्यवसाय थोडा मंद गतीनं चालेल किंवा प्रगती थोडीशी मंद गतीनं होईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात सुधारणा होईल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. एंजल नंबर तुमचा असणार आहे 222. लकी रंग असणारे तुमचा पांढरा आणि उपाय आहे देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. आता आपल्या कुलस्वामिनीला रोज दाखवला तरी चालेल, नाही तर मंगळवार शुक्रवार या आठवड्यातला नैवेद्य जरूर दाखवा. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला काय घडणार आहे? तर प्रवासाचे योग तुम्हाला येणार आहेत. काय करू नये तर वादात कोणाच्याही पडू नये. शेजारी भांडण चालू आहे तरी सुद्धा एखादा शब्द आपण मध्येच बोलू नये. आर्थिक स्थिती कशी राहील तर तुमचे खर्च या आठवड्याला वाढतील. नोकरी असेल तर कोणत्या मीटिंग्स असतील तुमच्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये नव्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येतील. विद्यार्थी वर्गाचं मन थोडंसं विचलित राहील. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव राहतील. एंजल नंबर आहे तुमचा 555. लकी रंग आहे तुमचा हिरवा आणि उपाय करायचा आहे रोजच्या रोज तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर काय घडणार आहे? घरगुती शुभ कार्यांचे संकेत संभवत आहेत. काय करू नये? भावनिक निर्णय घेऊ नका. भावनिकता असताना कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नोकरी पेशावाल्यांना मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायवाल्यांना चांगले उत्पन्न होईल. विद्यार्थ्यांना उत्तम आठवडा आहे एकाग्रता वाढवण्यासाठी. वैवाहिक जीवन हे रोमॅन्टिक असेल. एंजल नंबर आहे 444. लकी रंग असणारे क्रीम कलर. उपाय आहे रोजच्या रोज किंवा सोमवारी अमावस्या येते त्याच्यामुळं नंतरच्या आठवडाभर चंद्राला जल अर्पण करा. चंद्र दिसल्यावर जशी कोर दिसायला लागेल तसं आठवडाभर जल अर्पण करा. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर काय घडणार आहे? आत्मविश्वास वाढेल. काय करू नये? खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती ही मध्यम स्वरूपाची राहील. नोकरीमध्ये बॉस लोक तुमच्यावर प्रसन्न राहतील. व्यवसायवाल्यांना ग्राहकांची वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला उत्कृष्ट आठवडा जाईल. वैवाहिक पार्टनरची साथ मिळेल. एंजल नंबर आहे 19. लकी रंग आहे सोनेरी आणि उपाय करायचा आहे तुम्हाला सूर्याला रोजच्या रोज जल अर्पण करायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला काय घडणार आहे? तर अचानक कामे वाढतील. काय करू नये तर कुठल्याही प्रकारच्या परफेक्शनचा अट्टहास करू नये. जे आहे ते चालू ठेवावं, नाही तर पुढच्या आठवड्यात नवीन कामं करावी. आर्थिक स्थिती सेविंग वाढेल. नोकरीवाल्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. विद्यार्थी वर्गाला एकाग्रतेची क्षमता त्यांची वाढीला लागेल. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतील. एंजल नंबर आहे 777. लकी रंग आहे नेव्ही ब्ल्यू आणि उपाय आहे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. आठवड्यामध्ये जेवढ्या वेळा जमेल तेवढा. घरातल्या गणपतीला केल्यात तरीही चालेल.
पुढची रास आहे ओम साईराम तूळ रास. तर तूळ राशीला काय घडणार आहे? सामाजिक बंधनं मध्ये संबंधांमध्ये वाढ होतील. बंधनं नाही, संबंधांमध्ये वाढ होतील. काय करू नये? निर्णयात कोणत्याही घाई करू नये. आर्थिक स्थिती चांगले फळ देणारी राहील. नोकरी सहकार्यांना पाठिंबा. व्यवसायामध्ये भागीदारी लाभदायक ठरेल. विद्यार्थी लोकांना कला क्षेत्रामध्ये जे असतील त्यांची प्रगती वाढेल. वैवाहिक जीवन हे आनंदमयी असेल. एंजल नंबर आहे 6. लकी रंग आहे गुलाबी आणि उपाय करायचा आहे शुक्रवारी दही आणि गूळ या ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या कुलस्वामिनीला. पुढची रास आहे वृश्चिक रास. काय घडणार आहे? तर गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. काय करू नये? अनावश्यक संशय कुणावरही घेऊ नका. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नोकरीवाल्यांना कष्टाचं फळ मिळेल. व्यवसायामध्ये नफा वाढेल. विद्यार्थी चांगले अभ्यास करतील. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढेल. एंजल नंबर आहे 999. लकी रंग आहे मरून. उपाय आहे शिवलिंगावर जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळ जलाभिषेक जरूर करा. ओम साईराम. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीला काय घडणार आहे? तर प्रवास हा लाभदायक घडणार आहे. काय करू नये? वचन देताना सावधानी बाळगा. आर्थिक स्थिती धनलाभ होईल. नोकरीपेशाला प्रमोशनची शक्यता आहे. व्यवसायामध्ये यशप्राप्ती होईल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणात प्रगती होईल. वैवाहिक जीवनामध्ये पार्टनरसाठी थोडासा वेळ द्या. एंजल नंबर आहे 3. लकी रंग आहे पिवळा आणि उपाय करायचे आहे गुरुवारी चण्याची डाळ गाईला खाऊ घालायची आहे, नाहीतर मग मंदिरामध्ये नेऊन दान करायचे आहे. ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. काय घडणार आहे? कार्यक्षमता तुमची वाढणार आहे. काय करू नये? तर कठोर शब्द कोणाला तरी बोलणे टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नोकरी जे काही तुम्हाला टार्गेट दिलं असेल ते तुमचं पूर्ण होईल. व्यवसायामध्ये गुंतवणूक वाढवू शकता. विद्यार्थी वर्गाला भरपूर प्रगतीचा हा आठवडा आहे. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर समजूत वाढेल. एंजल नंबर आहे 8. लकी रंग आहे काळा आणि उपाय करायचा आहे शनिवारी शनी महाराजांच्या देवळामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे दान करायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कुंभ रास. काय घडणार आहे? तर कुंभ राशीला नवे मित्र नवे संपर्क येतील. काय करू नये? तर हट्टीपणा करू नये. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. नोकरीमध्ये चांगला मान. व्यवसायामध्ये वाढती ग्राहक संख्या हे सगळं असेल. विद्यार्थी वर्गाला तंत्रज्ञानामध्ये यश मिळेल. वैवाहिकमध्ये थोडा दुरावा संवादाने ठीक होईल, त्यामुळे संवाद साधा. एंजल नंबर 4 आहे. लकी रंग निळा आहे आणि पिंपळाच्या झाडाला रविवार सोडून पाणी जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा घाला. पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीला काय घडणार आहे? आध्यात्मिक सुजाव. काय अध्यात्मकाकडे झुकाव होणार आहे. देवपूजा करावी, काहीतरी वाचावं या संदर्भामध्ये तुमचं थोडंसं हे चालू होईल. काय करू नये? विश्वास ठेवून पैसे उधार देऊ नका. आर्थिक स्थितीमध्ये खर्च वाढतील. नोकरीमध्ये कामात यश मिळेल. व्यवसायामध्ये नवीन कल्पना लाभदायी ठरतील. विद्यार्थी वर्गाने मन शांत ठेवा. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक जिव्हाळा वाढेल. एंजल नंबर असेल तुमचा 27. लकी रंग आहे जांभळा आणि उपाय करायचा आहे गुरुवारी केळ गाईला खाऊ घालायचे किंवा गुरुदेव दत्तांच्या देवळात ठेवायचे. काही नाही जमलं तर दान करायचे. या गोष्टी तुम्ही करू शकता. तर चला, हे होतं आठवड्याचं संपूर्ण भविष्य संक्षिप्त रूपामध्ये. पण 1000% याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचं हे सर्व आठवडा हा मस्तपैकी जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपली रक्षासूत्र म्हणजे श्रावणी पौर्णिमेला जी सर्वात मोठी रेकी आपली असते त्यासाठीची रक्षासूत्र आपल्याकडे तयार आहे. सारिका हे छोटीशी आशाला आपण सगळे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. कोणतीही तुम्हाला रक्षासूत्र हवी असेल, आत्ता कुरिअर चार्ज नाहीये, 500 रुपये किंमत आहे, तर बुकिंग फास्ट करा म्हणजे तुमचे 150 रुपये वाचतील आणि तुमच्यापर्यंत श्रावणी पौर्णिमेच्या आधी आपलं पार्सल पोहोचेल. तर सगळ्यांनी जरूर ते व्हिडिओ बघा आणि बुकिंग करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.